सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी विशाल पाटील, राधाकिशन कराळे ऑफिशियल यूट्यूब या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये मराठा समाजातील जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षणामध्ये सर्व सोयी सुविधा मिळण्याबाबत शासनाने 25 जानेवारी 2024 रोजी जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर आणि लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. या ठिकाणी आपण बघू शकतो हा शासन निर्णय आहे. मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती व इतर सर्व लाभ अनुज्ञेय करण्याबाबत हा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यामार्फत निघालेला हा 25 जानेवारी 2024 रोजीचा शासन निर्णय आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास SEBC वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्यातील नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण अधिनियम 2018 माननीय सर्वोच्च न्यायालयाने 5/5/2021 रोजी अवैध ठरविला. राज्यात आरक्षण अधिनियम अस्तित्वात नसल्याने मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यास्तव मंत्रिमंडळाच्या मान्यतेने संदर्भ क्रमांक 1 येथील 9/10/2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये विविध सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच संदर्भ क्रमांक 2 मधील दिनांक 16/12/2020 अन्वये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली. तसेच EWS प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सदर लाभ अनुज्ञेय करण्यात आला. EWS आरक्षणाचे निकष हे इतर मागास प्रवर्गाच्या निकषापेक्षा भिन्न असल्याने मराठा समाजातील विद्यार्थी काही शैक्षणिक लाभापासून वंचित राहत आहेत. त्यासाठी मराठा आरक्षणासाठी श्री मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे इतर आंदोलनकर्ते यांचे राज्यात मराठा आरक्षणासाठी विविध स्तरावर आंदोलने सुरू आहेत. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी त्या संदर्भात केलेला सततचा पाठपुरावा व मराठा बांधवांच्या विविध मागण्या लक्षात घेता राज्य शासन मराठा आरक्षणासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी विविध स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यास सर्व शैक्षणिक काम युद्धपातळीवर आहे. हे मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येत आहे.